जनता पार्टी परिवारात नौका असून सुद्धा या ठिकाणी मला नायगाव तालुक्याच्या अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल मी या ठिकाणी सर्वप्रथम या भागाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेजी पवार साहेब आणि या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी मी पूर्ण वेळ या ठिकाणी पक्षाचं काम आणि आदरणीय राजेजी पवार साहेबांचं काम या ठिकाणी प्रामाणिकपणे करून या भागातील जनतेची सेवा करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन। राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटना पर्व चालू असून यामध्ये बूथ अध्यक्षापासून ते अगदी प्रदेशाध्यक्षापर्यंत सत्र चालू आहे, ज्यामध्ये आपल्या नायगाव मतदारसंघामध्ये आजच यापूर्वी निवडणूक प्रक्रिया पार पडली होती मंडळाध्यक्ष निवडीची आणि आज त्या निवडणुकीचा निकाल याला म्हणता येईल। नवीन जे मंडळाध्यक्ष त्यांची घोषणा पक्षाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आली, या ठिकाणी निरीक्षक सुद्धा उपस्थित होते आणि मला खूप आनंद होतो हे सांगताना की आज आपल्या नायगावमध्ये दोन्ही मंडळाचे उत्तर आणि दक्षिणचे जे मंडळाध्यक्ष आपण पक्षातर्फे निवडले गेले, एक आहे ते अत्यंत अनुभवी असलेले माजी पंचायत समिती मेंबर श्री बालाजीरावजी मध्यवड साहेब आणि दुसरे असे कणखर वक्ते म्हणून प्रसिद्ध आहेत तरुण असे आमचे सहकारी श्री हरी देशमुख दरंगकर, या दोघांची पक्षाच्या वतीने निवड झालेली। सर्वप्रथम मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने नायगाव मतदारसंघाच्या वतीने या दोघांचे खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। शुभेच्छा देत असतानाच मी त्यांना जाणीव करून दिलेली आहे की हे पद आपल्याला फक्त भूषवण्यासाठी नसून नायगाव तालुक्यातील जनतेने जो आपल्या पक्षावर विश्वास ठेवलेला आहे त्याच्याप्रती आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संघटनेच्या कामासोबतच विकास कामंसुद्धा आपल्याला सर्वसामान्य गोरगरिबांची करायची आहेत आणि त्यासाठी पक्ष पूर्ण त्यांच्या पाठीशी आहे, मी त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांनी त्यासाठी वेळ द्यावा अशी मी त्यांना सूचना केली आहे। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व जाती समूहाच्या कार्यकर्त्यांना देखील या पक्षाच्या रचनेमध्ये समावेश करून घ्यावा असे मी त्यांना सूचना दिली आणि मला खात्री आहे की आज हे मला तर लोकांनी विश्वास ठेवून आमदार म्हणून केलं आहे, परंतु आज या दोन नवीन नवनिर्वाचित मंडळाध्यक्षाच्या मदतीने यांच्या सोबतीने या टीमच्या सोबतीने जे मुख्य ध्येय आपले आहे सर्वांचं ते म्हणजे नायगाव मतदारसंघाचा विकास तो निश्चितच जास्तीचा अधिकचा होण्यामध्ये या सर्व माझ्या टीमचं मला खूप मोठी मदत होणार आहे याचा मला पूर्ण विश्वास आहे। दक्षिण तालुका अध्यक्षपदी मी श्रीहरी बाबूराव देशमुख यांची निवड आदरणीय आमचे दैवत आमचे नेते कार्यसम्राट आमदार राजेजी पवारसाहेब, माझी आई माई ताई मतदारसंघाची माऊली आमची सावली आदरणीय पूनमताई पवार यांच्या कृपाशीर्वादातनं आज निवड सर्वसामान्य कुटुंबातील माझे वडील रोजगार हमीवरती काम करणारे असतानासुद्धा सामान्य घरातील कुटुंबातील व्यक्तीला न्याय देणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय राजेजी पवारसाहेब, राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, रवींद्र चव्हाण साहेब या सर्वच मान्यवरांचं मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद देतो। मतदारसंघातील सर्वच माझ्या जीवाभावाची मंडळी, सर्वच बंधुतुल्य प्रेम करणारे माझ्यावरती सर्व माझे बंधू यांच्या ताकदीवर यांच्या जीवावर प्रामाणिकपणाच्या जीवावर मला ही संधी मिळाली। येणाऱ्या काळात या मतदारसंघाचे नेते राजेजी पवारसाहेब यांच्या विश्वासाला, जनतेच्या विश्वासाला आणि माझ्या मित्रमंडळीच्या विश्वासाला कुठे तडा जाणार नाही एवढीच या प्रसंगी भावना व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।